नवी मुंबई पनवेल पासून जवळ छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालय आहे। येथे गरिबांच्या मुलांपासून श्रीमंतांच्या मुलांना अद्ययावत शिक्षण दिले जाते। 5,000हून अधिक विद्यार्थी युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत। येथे असलेली शिस्त, तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, परिसरातील वातावरण, अद्ययावत सुरक्षितता, क्रीडा स्पर्धा, वेगवेगळे कोर्स यामुळे उत्तम विद्यार्थी घडत आहेत। ते ॲडव्हान्स दुनियेत कुठेही कमी पडत नाहीत। तर अशा या विश्वविद्यालयात बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी फ्रेशर्स आणि फेअरवेल आरंभ 3 हा सुपरहिट स्नेहमिलन कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री अमिषा पटेलची होती। अमिषाने आपल्या लागवी बोलण्याने तसेच दिलखेच अदाने उपस्थितांची मने जिंकून घेतली। अमिषाने विद्यार्थ्यांसोबत चांगला डान्सही केला। मात्र मार्गदर्शन करताना तिने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले। शिक्षण ही अशी वस्तू आहे की जी तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही। अमिषाच्या या वाक्याला टाळ्या पडल्या। फ्रेशर्स आणि फेअरवेल आरंभ 3 कार्यक्रमाचा उद्देश नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप हा होता। कार्यक्रमाच्या दरम्यान मुसाफिर ए व एट डॉन 75 या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले। अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यावेळी उपस्थित होते। विश्वविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर केशव बड्या यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शुभयश चिंतिले। कॉलेजचे कुलपती डॉक्टर केसरीलाल वर्मा, रजिस्ट्रार डॉक्टर RP शर्मा, शिक्षकगण यांसह शिक्षण क्षेत्राशी संबंधित काही कॉलेजचे तसेच शाळांचे प्रिन्सिपल, प्रोफेसर, शिक्षक आणि कर्मचारी येथे उपस्थित होते। स्नेहमिलन कार्यक्रमात रॅम्प वॉक, डान्स, गाणे, नाटक याशिवाय NSS विद्यार्थ्यांच्या देशभक्ती संदेश आणि भारत मिशन कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले। यावेळी मिस्टर फ्रेशर प्रकाश तलवार, मिस फ्रेशर मंजिरी पराशर, बेस्ट कपल आयुष आणि प्रज्ञा, तर VJT स्पोर्ट्स टीम रायगड जायंट्स ठरली। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।